तुमच्या रोजच्या कामासाठी एआयचा वापर करता का? तर इकडं लक्ष द्या. कारण जेव्हा तुम्ही एआयचा वापर करता, तेव्हा तुमचा सर्व डेटा त्या एआयकडे जात असतो आणि त्याच्यातून काही धोके निर्माण होऊ शकतात. खरं हे धोके नेमके काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत महावीर मुथा सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, एआय वापरणं हे खूप कॉमन झालंय हल्ली. सर, काय सांगाल त्याच्या मागचे धोके काय आहेत आणि कसं त्यातून वाचायचं आणि सगळ्यात आधी हे वापरत असताना आपला डेटा Googleला किंवा इंटरनेटवर कसा जातो? ज्यावेळेस आपण एआय वापरतो, आता एआय जर काही कामासाठी वापरतोय, तर अतिउत्तम. म्हणजे त्याच्यातून तुम्ही तुमचा वेळ, एनर्जी, एफर्ट सगळं वाचवू शकता. पण ते वापरता आपली वैयक्तिक इन्फॉर्मेशन किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा आवडी-निवडी ह्या गोष्टी तुम्ही एआयला देणं टाळावं. ह्याचा गैरवापर होऊ शकतो. आता मध्यंतरी एक ट्रेंड आला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही एआयला फोटो देऊन त्याचं एक आर्ट बनवून घेत होते. करोडो लोकांनी याच्यामध्ये त्यांचे फोटो एआयला दिले. पण असं बऱ्याच वेळा होतं, की तुमचे फोटो भलताच कोणीतरी काही वेगळ्या कामासाठी वापरतो किंवा तुमची फोटो आयडेंटिटी चोरीला जाऊ शकते आणि त्याच्यातनं तुमचे बँक ट्रान्झॅक्शन, कारण आज बँक ट्रान्झॅक्शन ओ-टी-पी बेस्ड किंवा फेस रिकॉग्नाइज बेस्डसुद्धा झालेले आहेत, रेटिना बेस्डसुद्धा झालेले आहेत. सो ह्याच्यामध्ये तुमचा डेटा कुठेतरी मिसयूज होऊ शकतो. शक्यतो वैयक्तिक इन्फॉर्मेशन एआयला किंवा कोणत्याही जीपीटीला देणं टाळावं. आणि यामध्ये असं सुद्धा काही केसेस आलेल्या आहेत पुढं, की त्यामध्ये अगदी व्हॉईस वापरला जातो आणि चेहरे तुमचे वापरले जातात, पण ते दुसऱ्या काहीतरी गैरमार्गासाठी वापरले गेलेत, मग नंतर लक्षात येतं. ते नेमकं काय आहे? ह्या कॉन्सेप्टला डीप फेक एआय म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की बऱ्याच वेळा काही लोकांचे चेहरे आणि धड किंवा बॉडी ही दुसऱ्या व्याक्तीचे असू शकते. असं पण बऱ्याच वेळा होतं. स्पेशली लेडीजच्या बाबतीत असा प्रकार खूप वेळा घडलेला आहे, की डीप फेक बऱ्याचशा सेलिब्रिटींचे असे फोटो, व्हिडिओ आलेले आहेत. आत्ता रिसेंटली एक आपलेच पोलीस विभागातले वरिष्ठ अधिकारी त्यांचा फोटोचा गैरवापर करून एक साधारण 60-70 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली होती. तर असे प्रकार होऊ शकतात. तर शक्यतो आपला फोटो, व्हिडिओ किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन जसं मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ॲड्रेस या गोष्टी एआयला देऊ नये. जेव्हा आपण एआय वापरत असतो, तेव्हा तो विचारतो, की लॉग इन करायचं आहे का? मग तिथं काय करायचं? कारण जर लॉग इन केलं तर खूप चांगले रिझल्ट्स येतात. नाही केलं तर मग थोडे कमी रिझल्ट्स येतात. तर मग तिथं काय करायचं? आता लॉग इन करायचं आणि नाही करायचं याच्यात कसं असतं, लॉग इन तर करावं लागतं एआयचा ॲप वापरण्यासाठी, कारण ते एआय त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट देऊ नाही शकत. पण काही ठिकाणी तुम्ही काही एआय टूल्स असे पण आहेत, की जिथे तुम्ही बिना लॉग इनचे फक्त आणि पण ते तुम्हाला पर्सनलाइज डेटा नाही देत. वैयक्तिक कनेक्टेड असलेला डेटा देत नाही. ते तुम्हाला जनरलाइज डेटा देतात, जो मार्केटमध्ये ओपनली अवेलेबल आहे. आता इथे तुम्ही असं करू शकता, की जो मोबाईल म्हणजे जो ईमेल आयडी तुम्ही तुमच्या बँकिंग फायनान्स किंवा पर्सनल फोटोज किंवा अदर ॲप्लिकेशनशी कनेक्टेड आहे, त्या ईमेल आयडीने लॉग इन न करता दुसरा एक सेपरेट ईमेल आयडी एआयसाठी ठेवू शकता. जेणेकरून कसं असतं, जो ईमेल आयडी तुम्ही प्ले स्टोअरला किंवा ॲप स्टोअरला वापरता, जिथून तुम्ही बँकिंग मोबाईल ॲप, फायनान्स मोबाईल ॲप किंवा फूड किंवा अदर कोणते इतर कोणते मोबाईल ॲप्स डाउनलोड करता, त्याचा मेटा डेटा काही अंशी हा सर्व्हर्सवर स्टोअर होतो आणि त्याच्यावरच प्रोसेस होऊन तुमचे प्रेडिक्शन किंवा रेकमेंडेशन अल्गोरिदम बिल्ड्स होतात. तर जसं एक्झाम्पल, की तुम्ही जी गोष्ट विचार करता किंवा सर्च करता त्याच्याच ॲड्स येणं किंवा मी जी गोष्ट खातो साधारण महिन्यातनं, आठवड्यातनं, ती मला रेकमेंड होणं, ह्यालाच म्हणतात रिकमेंडेशन किंवा प्रेडिक्शन अल्गोरिदम. हे होतं तुमच्या हिस्ट्रीवर, म्हणजे तुम्ही जे सर्च करता, तुम्ही जे ऑर्डर करता, तर शक्यतो हा ईमेल आयडी किंवा हे अकाउंट आणि एआयशी कनेक्टेड असलेलं अकाउंट सेपरेट ठेवणं कधीही चांगले. आणि दुसरं, की पर्सनल इन्फॉर्मेशन कधीही कोणत्याही एआय असो किंवा दुसरी सिस्टीम, पर्सनल इन्फॉर्मेशन भलेही ते मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा हे असो किंवा आवडी-निवडी, माझे फिरण्याच्या किंवा बाहेर जाण्याच्या गोष्टी, म्हणजे समजा मी ट्रॅव्हल करतोय, मी ट्रेक करतोय, या गोष्टी पब्लिकली न टाकणं उत्तम. एकीकडे सोशल मीडिया म्हणजे सगळ्या पर्सनल गोष्टी पब्लिक करणं आणि मग दुसऱ्या वेळेलाच हे एआयद्वारे झालेलं थ्रेटनिंग. काय सांगाल? कसं कसं करायचं कंट्रोल?
अ, आता कसं आहे सोशल मीडिया आता म्हणजे तो एक ट्रेंड आहे किंवा तो एक आता क्रेज आहे आजच्या जनरेशनमध्ये आणि कोणीही अपवाद नाही. साधारण मी पण काही गोष्टी करतच असतो. पण एक लिमिटेड गोष्टी टाकणं ठीक आहे. पण खूप ज्या डिटेल्ड असतात, की मी कधी कोणाबरोबर, कुठे, कसं गेलो, कशासाठी गेलो किंवा काय खातोय, काय पितोय, काय ऑर्डर करतोय, ह्या गोष्टी पब्लिक करणं थोडंसं अव्हॉइड करावं किंवा जरी पब्लिक तुम्ही सोशल मीडियावर टाकत असाल, तर त्या लिमिटेड ग्रुपबरोबर शेअर करणं हा एक त्याच्यातनं उपाय आहे. कंप्लीटली पब्लिक न ठेवता. आता ह्या एआयच्या धोक्यापासून कसं वाचायचं? एआय हा धोका नाही आहे. आपण लहानपणापासूनच शाळेत शिकत आलो की विज्ञान हे श्राप की वरदान. सो प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट ह्या बाजू असतात. एआयची चांगली बाजू पण आहे. एआयची खूप म्हणजे चांगली बाजू जास्त मोठी आहे खराबपेक्षा. तर तुम्ही जसं सांगितलं की लिमिटेड डेटा एआयला देणं, लिमिटेड गोष्टी एआयबरोबर शेअर करणं आणि त्याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घेणं, ही चांगली बाजू तुम्ही जास्तीत जास्त वापर करावी. डेटा नाही दिला किंवा कमी दिला, तर तुम्ही त्याच्यापासून किंवा येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचू शकता. सर खरंच खूप छान माहिती सांगितली आणि एआय वापरणं आणि त्यातले धोके लक्षात घेणं हे सगळं काही आपल्याच हातात आहे. त्यामुळं काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. कॅमेरामन शिवाजी यांच्यासह मी प्रेरणा परबखोत, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.